काय ग अथर्व सापडला ना? मग आहे कुठे? दिसत नाही तो. नानाजी चंद्रा मावशी इथेच येऊन राहिली अथर्वला घेऊन. पण मग आहे कुठे ती? अरे येवाना यायला हवी होती. कधी त्या अथर्वला डोळे भरून पाहतो असं झालंय ग. हो ना, आम्हालाही तसंच वाटतंय. राधिके तुझा फोन आला आणि अथर्व सापडल्याचं समजलं ना, तेव्हा खरंच डोक्यावरचं ओझं उतरलं ग. दादा आपला अथर्व सापडला. पाले मी तर घाबरूनच गेलो होतो. अथर्व हरवलं हे कळल्यानंतर पायाखालची जमीनच सरकली माझ्या. देवाची कृपा म्हणायची, म्हणून आपला अथर्व सापडला. तो जर सापडला नसता तर मी जगून काय केलं असतं. नाही बाले, असं नाही बोलायचं. रडू नको बरं. डोळे पुस पुस, डोळे पुस. अगं राधिका, आपण प्रज्ञाला कळवलंच नाहीये. मी कळवतो. मी सांगतो त्यांना फोन करून अथर्व सापडलंच. अथर्व कुठे होतास रे तू? आता मी तुला कधीच सोडून जाणार नाही. नक्की? नक्की. अथर्व इकडे ये बाळा. मावशी तू होतीस म्हणून तुझे आभार कसे मानू काही कळूनच नाही राहिलं बघ मला. रडू नका ते, रडू नका. अहो देवानं धाडलं बघा मला तिथं, आणि तुमचं पोरग मिळालं. मला बी लई समाधान झालं बघा. बरं येते मी आता. चंद्रा मावशी उद्या सकाळी नानाजींकडे येशील का? कशाला? ये ना, तू आलीस की सांग. बरं चालेल. नानाची येते मी. अथर्व शाण्यासारखं वाग बरं का? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.